किराया भी नहीं, 1400 दे देना और 100 रुपये कम कर लेना. जसं की मागच्या एपिसोडमध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये बघलाच असेल तुम्ही, इतकेपर्यंत आपण आलो होतो तर 1400 रुपयानं तो यो रिक्षावाला आम्हाला न्यायला तयार झाला. आता आम्ही निघता याच्या लय रिक्षाला मजा आली. फुल गाणी बिनी बोलले आम्ही, पुरं बघायला भेटेल तुम्हाला. पण या ट्रिपला तशी लय मजा आली हो. बाई बोलतं मी आयफोन वाला हो, यो जे आयफोन. रिक्षावाले आम्हाला रास फोन येत होतं जाता जाता, कसली भाजी येत होता काय माहिती, कडक कडक बोलते 1 किलो लागलच. लगे इथेशी एक पूल लागतो मस्त नदीचा, तर तिथेशी आम्ही थोडंसं फोटो बिटो कारायचा विचार होता, पण तो मामा बोलतो मी ना थांबे बोलतं. लगे इथं उसाची रसवाल्याची इथेशी थांबवली जराशी. पहिले बोलतं बोनी करायला लागेल, बोनीचे आम्ही गिराक होतो, मग त्याच्यामुळे त्यांनी एक रस्त्यावर आणि एक तिथे जागा दिला. किंवा आमचा भाई ऐकत नव्हता, इथे बोलतो मला रिक्षाच चालवायची बोलतो. रिक्षावाले मामाला इच्छा बोलतात, तो बोलतं ना, बोलतं मी ना देऊ शकत, माझी रिक्षा चालवला बोलतो तू ना, अजिबात ना देऊ शकत. तर 45 किलोमीटर इथून या होता लांब ओंकारेश्वर. म्हणजे तशीच फोन आला मामाला कडक कडक, बोलतं कसली 1 किलो भाजी पाहिजे तशी. लगे आम्ही येता लगे गाणी बोलायचं विचार झालं. इकडं बघायला तर आता गाणी कसं बोललं माहीत असेल तो गाणी म्हणलं आम्ही बांधून घेतला गाणी तो. लगे कामानी दिसायला लागली, लगे गाणी बंद केलं आम्ही. त्याच्यानंतर मग इथून पण आम्हाला आतमध्ये 2-3 किलोमीटर आतमध्ये जायचा होता, जिथं हॉटेल तितकेपर्यंत न्यायला सांगलेलं आम्ही त्याला, म्हणजे जवळच इथशी. आता भेटू एपिसोड 4 मध्ये डायरेक्ट नर्मदामध्ये अंग देवताना.